शीतल, एक बात पूछूं? विचार की. आजकल तुम बड़े खुश लग रहे हो. कसं काय ओळखलंस? अरे तू कितना भी छुपा ले, तेरी दिल की बात चेहरे पे ही आती है. मग सांग बघू, आता मी काय विचार करते? तू आता काय विचार करतेस ना, हे मी तुला न विचारता भी सांगू शकते. मग सांग की, काय विचार करते? तू क्या सोचते ये मायने नाही रखता. तू कोणाचा विचार करतेस ना, हे महत्वाचं आहे. आणि आता तू आजाचा विचार करतेस, हो ना? भय यासमुळे तू ना माझी बेस्ट फ्रेंड आहेस. आणि आजा आजा तो नुसता दोस्त नाही, त्याहून जास्त आहे. असं आहे होय. शितले, इतकं प्रेम करतेस वय? भय मग तुला आजीची लय आठवण येत असेल ना? भय पण त्याला माझी आठवणच येत नाही. बिझी असतोय ना. सकाळी 5 वाजता उठा, मग गडबडीत आवरा, मग ग्राउंडवर जाऊन पीटी, मग नाश्त्याचा ब्रेक, मग परत पीटी, मग अभ्यास, 7 वाजता खाऊन पिऊन स्वारी 8ला. शितले शितले, थांब थांब थांब. काय ग, तुला काय झालं मधीच? सच्ची बता, तुला एवढं सगळं कसं काय माहिती? कसं काय म्हणजे? असंच. सच बता, तू आजाबर बोलतीस ना? नाही नाही. फिर तुझे इतना सब कुछ कैसे पता? तू चोरी छुपे बातें करती है ना? असं कसं चोरून बोलताय? असं असतंय वे कुठं? अगं तुला माहिती, ट्रेनिंगला कडक असतंय. हा का? मग तुला एवढं सगळं कसं काय माहिती? अगं मी गेलते ना आजाला भेटाय. विसरलीस का? हा, अरे हा. काय झालं भैया? शिस्त कशी लावायची याचा विचार करतोय. शिस्त कुणाला? आता एकाच माणसाला शिस्त लावायची, कशी शिस्त लावायची याचाच विचार करतोय. कुणाला हो भैया? आजाला. चोरून मोबाईल वापरतोय म्हणजे नियम मोडतोय, नियम मोडतोय म्हणजे शिक्षा झालीच पाहिजे. आणि आपला फंडाच आहे, चूक झाली म्हणजे चुकी बरोबर शिक्षा फ्री मिळणारच, त्याशिवाय शिस्त बी लागत नाही. काहीतरी आयडिया काढा. भैया मी काय म्हणतोय, आजल तिकड जाऊन हाणायचं काय? जमे हा, काय क्वालिटी आयडिया काढली रे. म्हणजे मी स्पीचलेसच चाललोय बघ. थँक्यू भैया. मला ना खरं तर काय वाटतं माहितीये का, की तुझा मेंदू बाहेर काढावा आणि त्याचं भव्य प्रदर्शन मांडावं. अरे लोक येतील बघायला, एवढ्या छोट्या मेंदूत न एवढं क्वालिटी आयडिया कशा काय येत असतील. हा हाय का नाही? तुला काय अक्कल, तिथं जायला आणि पाऊल ठेवायला अवकाश, गोळे न उडवताना आपल्याला. अहो भैया, मग शीतल भाभी कसं काय आत गेलेली? ते तुम्ही शोधून काढायचं का आम्ही? अरे सगळी कामं मीच करायची का? सॉरी भैया. सॉरी म्हणते, सॉरी बोललं म्हणजे सगळं झालं का? कसं होणार आहे रफिक चाच्याच? मला तर टेन्शनच येते. एक तर त्या नंबरवर फोन लागा नाही, इथं काय करायचं ते कळ नाही. टॅलेंट, हा काहीतरी आयडिया काढा. भैया, सिच्युएशनच अशी झाली की काय करायचं कळेनाच. जमे हा भैया.
नेटवर आर्मी ट्रेनिंग सेंटरचा नंबर मिळतो का बघ. हा सर्च कर. मिळायलाच पाहिजे. भैया तिथला नंबर काढून काय करायचा? तिथला नंबर घेऊन डायल करायचा. मिळला का? हा मिळालं भैया. डायल कर. रिंग व्हायला भैया. हॅलो, आर्मी ट्रेनिंग सेंटर बेलगाव. नमस्कार साहेब. ते अजिंक्य शिंदेशी जरा बोलायचं होतं. अजिंक्य शिंदे? अहो ते नाही का चांदवडीचे, आताच भरती झालेत बघा ते. सॉरी, पण तुम्हाला आता त्याच्याशी बोलता येणार नाही. रविवारी त्याकडे मोबाईल दिला जाईल, मग तुम्ही त्याच्याशी बोला. अयो आता रविवारपर्यंत. अहो जरा महत्वाचं होतं. तसं रोजच बोलणं होतं त्यांच्या बरोबर, पण आज काय फोनच लागा नाही त्यांचा. रोज बोलणं होतं? कसं? अहो कसं म्हणजे काय, मोबाईल वरनं. अच्छा, म्हणजे रोज फोन करतो? अहो रोज म्हणजे काय, दररोजच. म्हणजे अजिंक्य शिंदे न चुकता दररोज आम्हाला फोन करतो. ठीक आहे, मी सांगतो त्याला तुम्हाला फोन करायला. वा भैया, म्हणजे आजाचा मोबाईल आता तिकडे सापडणार. आणि त्याला शिक्षा बी होणार. पण भैया त्यांना त्याचा मोबाईलच सापडला नंतर. तर काय, सापडला तर आजा मेला आणि त्याचा मोबाईल जप्त. तर जी काय होईल ती कुणाला होईल? आज आला. There you are. सुभेदार इकडे कशाला येतात? हल्ली सुभेदार नुसतं दिसलं तरी काळजाला ठोकू शकते ती. अजिंक्य शिंदे, राम राम. तुम और तुम्हारे सारे रूममेट्स सब मेरे साथ आओ. तुम्हारे रूम की तलाशी लेनी है. हमें खबर मिली है कि अजिंक्य चोरी छुपे मोबाइल यूज कर रहा है. इसलिए तुम्हारे रूम की तलाशी लेनी है. आता जर का मोबाईल सापडला तर घरीच जावं लागते वाटतं. आता मोबाईल सापडणार, सगळं माझ्यावर येणार.